पर्वाला जे आपल्याला सहकारी सर्व लाभले, ज्यांच्या सहकार्यातून आपण स्पर्धा पार पाडू शकलो, ते सर्व आपण लीग पार पाडत असताना खऱ्या अर्थाने या लीगला सहकार्य करणारे आपले सर्व जे बांधव आहेत, त्यामध्ये सर्वप्रथम डीजे ऑपरेटर ज्यांच्या सुमधुर संगीताने गेले 2 दिवस आपण थिरकलो, नाचलो किंवा प्रेरणा मिळाली, त्या डीजे ऑपरेटर यांना या ठिकाणी मी आभार व्यक्त करून त्यांचं मानधन या ठिकाणी सुपूर्द करतोय. श्री शंकर भाऊंना विनंती करतो आपण या ठिकाणी येऊन आपलं मानधन घ्यायचंय आणि आपणास आम्ही खूप खूप शुभेच्छा देतोय. आपण आमच्याशी जोडला गेलात. 2 दिवस आपण खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी आम्हाला सहकार्य केलं. मी या ठिकाणी आदरणीय श्री संजय मधुकर पाटील विनंती करतो की आपण आपल्या हस्ते आपले डीजे ऑपरेटर श्री शंकर भाऊ यांचं आभार व्यक्त करून त्यांना हे मानधन वितरित करायचं आहे. खूप खूप धन्यवाद शंकर भाऊ. खूप सुंदररित्या आपण या ठिकाणी डीजे ऑपरेट करता. विराज डीजे म्हणून आपण गेल्या अनेक वर्षापासून या पंचकृषीत खूप चांगल्या प्रकारे काम करत आहात. आपल्या सहकार्यातून आणि दिलेल्या शब्दावर आपण येऊन आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल आपले मनापासून खूप खूप आभार. इथे जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत. डीजेच्या आवाजापेक्षा जास्त गेले 2 दिवस आपल्या खऱ्या अर्थाने पंचांच्या योग्य कामगिरीमुळे आपण ही स्पर्धा अगदी चांगल्या प्रकारे पार पाडू शकलो. कारण त्यांचे निर्णय खूप महत्त्वाचे असतात आणि खरोखर पंचांनी ज्या पद्धतीने आपल्या 2 दिवस सहकार्य केले, म्हणून मी या ठिकाणी तरी सरांना विनंती करतो, बागदरी सरांना, आपण तिन्ही पंचांनी इथे येऊन आपलं मानधन घ्यायचंय. आम्ही आपले आभारी व्यक्त करतोय. आमच्या कोकणगड प्रीमियर लीगचे अध्यक्ष आदरणीय संजय भाऊने विनंती आपले उपाध्यक्ष आदरणीय निलेश भाऊंना विनंती करतो की आपल्या हस्ते आपण या ठिकाणी आपल्या तिन्ही पंचांचे मानधन वितरित करायचे आणि सर्वांना टाळ्या वाजवायचे आहेत. खूप चांगल्या प्रकारे आपल्या सुंदर निर्णयाने आम्ही या ठिकाणी ह्या स्पर्धा निकोप वातावरणामध्ये सुंदररित्या पार पाडू शकलो. पुन्हा या सर्व टीमचं मनापासून खूप खूप आभार. येणाऱ्या प्रत्येक लीग मध्ये आपण आमचे जोडले जातील अशी मी आशा करतोय. खूप खूप धन्यवाद. आपल्या या स्पर्धेसाठी उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे आदरणीय कल्पेशजी सोगले सराकडून 1000 रुपयाची, कल्पेशजी पवार सराकडून 1000 रुपये देणगी आले, त्याबद्दल त्यांच्या मनापासून खूप खूप आभार. कोकणगड प्रीमियर लीग 2026 आणि गेली 2 दिवस आपण ज्यांच्या सुमधुर आवाजाने हे समालोचन ऐकतोय ते आदरणीय समालोचक श्री राहुलजी धनवा आपण या ठिकाणी यायचे. मी आमचे उपाध्यक्ष श्री जयेश पाटील विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण राहुलजी पाटील यांचे या ठिकाणी मानधन देऊन त्यांचे आभार व्यक्त करायचे. समवेत श्री किशोर पाटील आपण यायचे उपाध्यक्ष. आपल्या दोघांच्या उपस्थितीमध्ये आपल्यासाठी खऱ्या अर्थाने चांगल्या प्रकारचे योगदान देणारे श्री राहुलजी धनवा यांचं या ठिकाणी मानधन देऊन त्यांचे आभारी व्यक्त करायचे. धन्यवाद. आपण गेली अनेक वर्ष आमच्या लीगला लाभल्यात. कोकणगडची तारीख आपण कधी नोट करून ठेवायची, जेव्हा जेव्हा फोन येईल आपण या ठिकाणी आम्हाला लाभतील अशी आम्ही आशा करतोय. त्याचप्रमाणे 2 दिवसामध्ये ज्यांच्या माध्यमातून खूप सुंदररित्या चित्रीकरण होते ते YouTube पाटील नेटवर्क. मी आमचे सल्लागार श्री राजेश विठ्ठल पावडे आपणास विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी पाटील नेटवर्क यांचं या ठिकाणी मानधन द्यायचे आणि आभारी व्यक्त करायचे आहेत. खूप सुंदर क्लॅरिटी, खूपच सुंदर टेक्निशियन आपल्याला मिळाला आणि चांगल्या प्रकारे या ठिकाणी आपण त्यांनी लाईव्ह प्रेक्षेपण दाखवलं, त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद. चला जाऊया आता आजच्या मॅन ऑफ द मॅच कडे. फायनल, अंतिम मेगा फायनल आणि फायनल म्हणजे अप्रतिम फायनल. या फायनलचा कोण असेल मानकरी असे विचारलं तर नक्कीच आपल्यामध्ये आवाज येईल. रुपेश पाटील, कुणबी धबधबा, अनबिटन 7-8 सामने खेळून ज्यांनी संघाला विजयश्री मिळवून दिला. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी मी आमंत्रित करतोय श्री प्रज्योत माणिक पाटील सागावे, श्री किशोर परशुराम पाटील आमचे उपाध्यक्ष,
श्री अमोल रघुनाथ पवार, संघ मालक प्रतीक पाटील, सर्व मान्य विनंती करतो की या ठिकाणी अंतिम फायनलच्या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी वितरित करायचा आहे. जोरदार टाळ्या वाजवायत. रुपेशसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. एक स्वप्न पूर्ती झालेले, 5 वर्षाची प्रतीक्षा आणि दावेदार झालाय तो अंतिम सामन्याचा मेगा फायनलचा विनर. चला आता पुढील बक्षीस आपण वितरण करतोय. उत्कृष्ट विकेट किपर, 6 संघ आणि 6 संघाच्या मागे 6 यष्टीरक्षक, पण बक्षीस जाते एका यष्टीरक्षकाला ज्याने खूपच सुंदर यष्टीरक्षण केलेलं आहे. आपल्यामधून आवाज येऊ द्या. आपल्या मनात कोण आहे यष्टीरक्षक? योगेशजी पाटील, जबरदस्त एक संघ मालक आणि सुंदर विकेट किपिंग. मी आमंत्रित करतोय श्री सुमित ठाकूर सागावे, श्री विलास पाटील गिरनोली, सौ तृप्तीताईंना आपण सुद्धा यायचंय आणि या ठिकाणी हे योगेश भाऊंना बक्षीस द्यायचंय. या ठिकाणी दाते सुमित ठाकूर, त्यांचे प्रतिनिधी विपुल ठाकूर आपण यायचंय. योगेशजी पाटील, जबरदस्त क्षेत्ररक्षण, एक ट्रॉफी आपल्याकडे येते आपल्या कलागुणांची, आपल्याकडे असलेल्या कौशल्याची, आणि ते कौशल्य म्हणजे सुंदर विकेट किपर आपण करता. बेट्स विकेट किपर अवॉर्ड या ठिकाणी जातोय योगेशजी पाटील साहेबांना. अतिशय चांगली विकेट किपिंग ज्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. तदनंतर कॅच ऑफ द डे, आणि कॅच ऑफ द डे चे मानकरी आहेत. खूप सुंदर कॅच सर्वांनी घेतल्यात, पण एक कॅच जो आपण विसरू शकत नाही तो मध्ये हर्षद पाटील कुकडे, जिथे षटकार झाला होता परंतु तो कॅच त्यांनी अप्रतिम झेलला गेला. संयुक्त कॅच होता, पण हर्षद पाटील यांनी खूप सुंदर कॅच घेतला. प्रमोद स्मृती संघातील खेळाडू हर्षद पाटील, मी या ठिकाणी आमंत्रित करतोय श्री अतुल शेलार सागावे, श्री महेश पाटील कोकनेर, आपणास विनंती आहे. आपण या ठिकाणी कॅच ऑफ द डे या ठिकाणी आपण पाहत आहेत. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. हर्षद पाटील कुकडे, खूप सुंदर झेल त्याने घेतला आणि ते मानकरी ठरलेत कॅच ऑफ द डे चे. धन्यवाद साहेब. तदनंतर पुढील अवॉर्ड या ठिकाणी जाऊया. 6 ऑफ द डे, एनी गेसेस कोणी सांगू शकेल? ऋषिकेश पाटील, 6 ऑफ द डे. आणि मी विनंती करतोय हा अवॉर्ड वितरित करण्यासाठी आदरणीय सन्माननीय श्री राकेश रवींद्र पाटील सागावे, श्री हर्षद पाटील गिरनोली, आपणास विनंती आहे आपण या ठिकाणी येऊन 6 ऑफ द डे, एक जबरदस्त फलंदाजी ऋषिकेश पाटील, आक्रमक फलंदाज. कालचा दिवस आणि आजचा दिवस ज्याने गाजवला, कोकणेरचा वंडर बॉय ऋषिकेश पाटील, 6 ऑफ द डे. कॉंग्रॅच्युलेशन्स. कॉंग्रॅच्युलेशन. तदनंतर जाऊया त्याप्रमाणे पुढील बक्षीस मोड 6 ऑफ द सिरीज, आणि त्याचं नाव आमच्यापर्यंत पोहोचले ज्याने 15 षटकार लगावलेत. कोणी सांगू शकेल? भरपूर कन्फ्युजन आहे आणि त्याचं नाव आहे ऋषिकेश पाटील कोकणेर. 15 षटकार ज्याने ठोकले त्या स्पर्धेमध्ये तो ठरतोय मोड 6 ऑफ द सिरीज. आणि हा अवॉर्ड वितरित करण्यासाठी विनंती करतोय श्री आकाश पाटील सागावे, श्री विलास पाटील गिरनोली, सुदेश पवार गिरनोली, आपल्यास विनंती आहे आपण या ठिकाणी यायचंय आणि हे बक्षीस वितरण करायचंय. आमचे दाते श्री आकाश पाटील आणि समवेत विलासजी पाटील, सुदेशजी पवार, आपण यायचंय, हे बक्षीस वितरण करायचंय. अप्रतिम ज्याने 15 षटकार या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळालेत. सन्माननीय विलासजी पाटील साहेब आणि सुदेशजी पवार साहेबांचे शुभ हस्ते ही ट्रॉफी आपण वितरित करतोय. धन्यवाद. तदनंतर जाऊया उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, बेट्स फिल्डर ऑफ दिस टुर्नामेंट, आणि हा अवॉर्ड जातोय चिराग पाटील कुकडे, बेट्स फिल्डर ऑफ दिस टुर्नामेंट. आणि हा अवॉर्ड वितरित करण्यासाठी मी विनंती करतोय आमचे दाते श्री रुपेश पाटील कुकडे, श्री विपुल सुदम, श्री प्रफुल्ल पाटील आणि श्री गंगाराम घरत साहेब, आपणास विनंती आहे आपण या ठिकाणी हे बक्षीस वितरण करायचे. शूज आणि आकर्षक चषक या ठिकाणी वितरित केले येते. एकदा जोरदार टाळ्या येऊ द्या. बेट्स फिल्डर ऑफ दिस KGPL सीझन 5 अवॉर्ड गोज टू चिराग पाटील, ब्रँड ऑफ कुकडे. ही ट्रॉफी आणि शूज या ठिकाणी पाहायला मिळत आहेत.
वितरण होतंय. कॉंग्रॅच्युलेशन्स चिराग पाटील, धन्यवाद. तदनंतर जाऊया गोलंदाजीमध्ये, ज्यांनी गोलंदाजीमध्ये 9 विकेट्स मिळवलेत. एनी गेसेस उत्कृष्ट गोलंदाज कोण ठरेल? 3 गोलंदाज ज्यांनी 9 विकेट्स मिळवलेत परंतु आमच्यापर्यंत नाव पोहोचवलंय, त्यांचं नाव आहे हर्षद पाटील कुकडे, बेट्स बॉलर ऑफ दिस टुर्नामेंट. रुपेश पाटील होते 9 विकेट, विक्रांतजी पाटील होते 9 विकेट, परंतु ज्यांची इकॉनॉमी सर्वात कमी आहे असे गोलंदाज आहेत हर्षद पाटील, ब्रँड ऑफ कुकडे. मी विनंती करतोय हा अवॉर्ड वितरित करण्यासाठी. श्री चेतन सुरेश पाटील शिगाव, हर्षल संतोष पाटील पर्पल कॅप, हर्षल संतोष पाटील, श्रीमती नलिनी नामदेव पाटील, संघमालक महेंद्र मोरे आणि अक्षय पाटील कुकडे आपण या ठिकाणी यायचे आणि हे पर्पल कॅप सुद्धा वितरित करायचे. दाते आमचे हार्दिक पाटील, आपणाची विनंती आहे आपण या ठिकाणी येऊन हे बक्षीस या ठिकाणी वितरित करायचंय, हे चषक या ठिकाणी वितरित करायचंय. भल्या भल्या गोलंदाजांना आणि जो अवॉर्ड पाहायला मिळतोय नेहमीच मिळतो, परंतु यावेळेस हर्षद पाटील ज्यांनी 9 विकेट्स मिळवलेत, प्रत्येक फलंदाजाला सोपं नव्हतं हर्षद पाटील यांचा सामना करणं. आणि KGPL सीझन 5 चा बेट्स बॉलर ऑफ दिस टुर्नामेंट जातोय, ज्यांनी 9 विकेट्स मिळवून पर्पल कॅप जिंकली. हर्षद पाटील कॉंग्रॅच्युलेशन्स. तदनंतर जाऊया पुढील अवॉर्ड, आणि पुढील अवॉर्ड जो पाहायला मिळतोय उत्कृष्ट फलंदाज, ज्यांनी संपूर्ण गोलंदाजांना पळो की सळो करून सोडलं. एनी गेसेस उत्कृष्ट फलंदाज कोण असेल कोकणगड प्रीमियर लीगचा? आवाज येत नाहीये, मला आवाज नाही आला. ऋषिकेश पाटील, कोकणेरचा वंडर बॉय, आणखीन एकदा अवॉर्ड जिंकतोय. बेट्स बॅटर 159 धावा, आणि हा अवॉर्ड वितरित करण्यासाठी मी विनंती करतोय श्री समीर काशीनाथ पाटील कुकडे, श्री यतीम प्रकाश पाटील आणि संघमालक श्री योगेश पाटील, आपणास विनंती आहे आपण हे बक्षीस वितरण करण्यासाठी या ठिकाणी यायचंय. तब्बल 159 धावा, जबरदस्त फलंदाजी, आक्रमक फलंदाज. प्रत्येक सामन्यामध्ये अतिशय Orange चांगली cap चा फलंदाजी मानकरी. आणि ऑरेंज कॅप. एकदा जोरदार टाळ्या होते रुचीसाठी. हा तिसरा अवॉर्ड तो जिंकतो या स्पर्धेमध्ये. मेहनत केली, म्हणतात ना क्षेत्र कोणतेही असो कष्टाला पर्याय नाही, आणि कष्ट प्रामाणिक असतील तर यशालाही उत्तर नाही, आणि ते ऋषिकेश पाटील यांनी या ठिकाणी केलंय. कॉंग्रॅच्युलेशन ऋषी, वेल प्लेड. तदनंतर जाऊया आपण मालिकावीर. हा अवॉर्ड सर्वात महत्वाचा असतो. मॅन ऑफ द टुर्नामेंट. एनी गेसेस मॅन ऑफ द टुर्नामेंट? रुपेश काशीनाथ पाटील, प्राइड ऑफ कुकडे, 159 धावा आणि 9 विकेट्स. काही कमालीचं फलंदाजी आणि गोलंदाजी ज्यांनी केली त्यांना या ठिकाणी आपण देऊया हा अवॉर्ड, आणि हा अवॉर्ड वितरित करण्यासाठी मी विनंती करतोय श्री मिलिंद नारायण भोईर सागावे यांच्याकडून आकर्षक चषक, श्री अजित प्रकाश पाटील कुकडे यांच्याकडून शूज, त्यामुळे मान्य श्री राहुल डोंगरे कुकडे यांच्याकडून सायकल. मी यांना आमंत्रित करतोय आपण या ठिकाणी यायचंय. आणि संघमालक धीरज पाटील आणि आकाश पाटील, आपणास विनंती आहे आपण यायचंय. संघमालक श्री धीरज पाटील आणि श्री आकाश पाटील, आपण सुद्धा या ठिकाणी यायचंय आणि हे बक्षीस वितरण करायचंय. मालिकावीर एक सायकल, ट्रॉफी, शूज आणि जबरदस्त बक्षीस मिळते. 159 धावा आणि 9 विकेट. एकदा जोरदार टाळ्या होत्या. कुणबी दबदबा रुपेश काशीनाथ पाटील ठरतायत कुणबी समाज कोकणगड प्रीमियर लीगचे मालिकावीर. अभिनंदन. तदनंतर जाऊया जो पुढील अवॉर्ड या ठिकाणी आपण वितरित करूया. तृतीय क्रमांक, आणि तृतीय क्रमांकावर ज्या टीमने नाव कोरलंय त्या टीमचं नाव आहे या ठिकाणी प्रमोद स्मृती गुंडले संघ. संपूर्ण टीम आणि संघमालक आपण या, आणि हा अवॉर्ड वितरित करण्यासाठी मी विनंती करतोय या ठिकाणी मी निमंत्रित करतोय श्री मंगेश मोहन पाटील कोकणेर, मान्य श्री महेश पाटील आपण यायचंय. मान्य श्री वैभव नारायण पाटील निहे मंडळाचे आपले सचिवांना विनंती करतो आपण यायचंय. मान्य श्री योगेश पाटील गिरनोली, मान्य श्री अमोल दयानंद पाटील लवरे, मान्य श्री राहुल भाचेल,
मान्य कुमार मंथन गणेश पाटील, आदरणीय श्री सचिन पाटील निहे, मान्य श्री कल्पेश मोहन पवार नावजे. मी सर्व मान्यवर विनंती करतो की आपण या ठिकाणी हे बक्षीस वितरण करण्यासाठी यायचंय. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. प्रमोद स्मृती गुंदले संघ जो पाहायला मिळतोय. योगेशजी पाटील साहेबांचा संघ तृतीय क्रमांकाचा हकदार ठरला. अतिशय चांगलं क्रिकेट या टीमने खेळलं. समीर काशीनाथ पाटील आयकॉन खेळाडू, तदनंतर हर्षद पाटील सह आयकॉन खेळाडू, श्रीकांतजी पावडे सरांना आपण त्या ठिकाणी पाहिलं. अतिशय चांगलं खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. धीरजजी पाटील यांनाही आपण त्या क्षेत्रामध्ये पाहिलं. चांगली कामगिरी करताना योगेशजी पाटील हे बेट्स विकेट कीपर ठरले आणि हा संघ तृतीय क्रमांकावर आपलं नाव करतोय. प्रमोद स्मृती गुंदले संघ अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन्स. तदनंतर जाऊया आपण द्वितीय क्रमांकाकडे. द्वितीय क्रमांक आणि द्वितीय क्रमांकावर नाव कोरलं गेलंय प्रार्थी चॅम्पियन्स गिरनोली या टीमने. त्याला संपूर्ण टीम आणि संघमालक आपण या आणि हा अवॉर्ड वितरित करण्यासाठी मी विनंती करतोय सन्माननीय राजेंद्रजी. प्रथमतः आपण या ठिकाणी द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक जे आहे 22,222 रुपये त्या ठिकाणी वितरित करणार आहोत. ही मेडल्स देखील आपण टीमला वितरित करणार आहोत आणि त्याकरता मी विनंती करतोय मान्यवरांना. मी या ठिकाणी आमंत्रित करतोय मान्य श्री राजेंद्र माधव पाटील सागावे, मान्य श्री महेंद्र सोगले सर नावजे, मान्य श्री जयेश प्रकाश पाटील कुकडे, मान्य कुमार तेज अरुण अधिकारी नागझरी, मान्य कुमार प्रतीक केतन घरत नागझरी, मान्य श्री अमोल रघुनाथ पवार टॉस बॉक्सचे दाते. त्याचप्रमाणे मेडल दाते आमचे माननीय श्री अमित नटवर जाधव गिरनोली, मान्य श्री सुनील भाऊ शेलार सर, मान्य श्री महेश पाटील गिरनोली. मी आपल्या सर्व मान्यवर विनंती करतो आपण या ठिकाणी येऊन हे बक्षीस वितरण करायचे. सर्व मान्यवर मेडल्स मध्ये द्यायचे, मेडल घ्या. प्रथम सर्व टीमला मेडल्स आपण वितरित करूया. मान्यवरांना विनंती करतोय आदरणीय राजेंद्रजी पाटील साहेब, महेंद्रजी सोगले सर, जयेशजी पाटील सर, तेज अरुण अधिकारी साहेब, सर्वांनी विनंती करतोय. प्रतीकजी करत साहेब, सर्व मान्यवरांना विनंती करतो की हे मेडल्स रनर अप हा संघ पाहायला मिळाला. खूप चांगलं क्रिकेट या टीमने खेळलं आणि हा संघ या ठिकाणी द्वितीय क्रमांकाचा हकदार पाहायला मिळतोय. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. प्रार्थी चॅम्पियन्स गिरनोली संघ कुणबी समाज कोकणेर गट प्रीमियर लीग आपण पाहत आहेत आणि त्या स्पर्धेचा द्वितीय क्रमांकावर ज्या टीमने नाव कोरलंय त्या टीमचं नाव प्रार्थी चॅम्पियन्स गिरनोली. तदनंतर आपण वळूया या स्पर्धेतील चॅम्पियन संघ ज्याला हरवणं कोणाला जमलं नाही त्या टीमचं नाव आहे स्वयंभू कोकणेर संघ. आदरणीय विकी पाटील साहेब यांचा संघ, आदरणीय दीपेशजी पाटील साहेबांचा संघ. चला रांगेमध्ये या. प्रथमतः आपल्याला मेडल्स मिळेल आणि तदनंतर हर्ष उल्हास आपण करूया. मी मान्यवरांना निवेदित करतोय मान्य श्री नितेश यशवंत पाटील कोकणेर, मान्य श्री प्रशांत रामजी सातवी अध्यक्ष, आदरणीय विशेष अतिथी मान्य श्री निलेश मदन पाटील गिरनोली उद्घाटक, त्याचप्रमाणे मान्य श्री अमित नटवर जाधव गिरनोली, मान्य श्री प्रमोद पांडुरंग पाटील सागावे, मान्य श्री अरुण पाटील गिरनोली, संपूर्ण कार्यकारिणी, माननीय कुमार तेज अधिकारी, माननीय कुमार प्रतीक गरत, त्याचप्रमाणे सौ तृप्ती योगेश पाटील. आपणाशी विनंती करतो आपण या ठिकाणी यायचंय आणि या ठिकाणी शेवटचं अंतिम मेगा फायनल विजेता यांना या ठिकाणी बक्षीस वितरण करायचंय. कुणबी समाज कोकणेर गट प्रीमियर लीगचा विजेता संघ आपल्या समोर आहे स्वयंभू कोकणेर. चला एक एक प्लेयर आपल्यास मेडल मिळेल. प्रथमतः आमच्या मान्यवरांच्या माध्यमातून संजय भाऊ
सर्वात सिनियर संजयजी मधुकर पाटील साहेब विश्वस्त आहेत या स्पर्धेचे आणि त्यांना आपण मेडल देऊया. मेडल प्रदान करतोय. सुवर्ण कामगिरी करणारे सर्व खेळाडू ज्यांनी या ठिकाणी हा अंतिम मेगा फायनल जिंकलेला आहे. सर्व खेळाडू लाईन रांगेत यायचे, पुढे यायचे, सन्माननीय उभं प्रशांतजी राहायचे. रामचंद्र सातवी साहेब संदेशजी पाटील साहेबांच्या माध्यमातून मेडल्स मिळत आहे. निलेशजी पाटील साहेब जे उद्घाटक आहेत त्यांच्या माध्यमातून देखील मेडल्स या ठिकाणी पाहायला मिळत आहे. एक एक खेळाडू सर्वांचा अनमोल वाटा राहिला. अमरजी पाटील यांना पण पाहिलं. हर्षल पाटील यांनी एक सामना जिंकून दिला. चिरागला पण पाहतायत. त्यानंतर मोहितला पण पाहू शकाल. प्रणय आणि संपूर्ण टीम रुपेश पाटील तुषारजी पाटील सरांना पण बघितलं. अभिजित पाटील यांचा खेळ अप्रतिम पाहायला मिळाला. नितीनजी पाटील षटकारानेच अकाउंट ओपन करणार हे सांगणारे व्यक्तिमत्व पाहायला मिळतात आणि आयकॉन खेळाडू 5 वर्ष लागले ही ट्रॉफी जिंकण्यासाठी. प्रथम क्रमांकाचा मानकरी होण्यासाठी रुपेश काशीनाथ पाटील कुणबी दबदबा. दीपेशजी पाटील साहेब आहेत संघ मालक अभिनंदन साहेब. विके पाटील साहेब संघ मालक आपणास देखील खूप खूप अभिनंदन. आणि हा संघ ठरलाय चॅम्पियन KGPL सीझन 5 चॅम्पियन. या चॅम्पियन टीम साठी रोख रक्कम आपण देऊया 33,333 रुपये. या ठिकाणी आपण पाहत आहेत ही रोख रक्कम मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण वितरित करूया. सन्माननीय चंद्र सातवी साहेब आणि त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी. यस चॅम्पियन सॉन्ग चॅम्पियन टीम साठी. एक मानधन आपल्या जायचं राहिलं गेले. फक्त 1 मिनिट. आदरणीय अध्यक्ष आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी हे मानधन वितरित करायचे. आपले स्कोरर ऑनलाईन ऑफलाईन सुंदर इथे स्कोरिंग केली. अनावधाने तुमचं नाव घ्यायचं राहिलं पण आपलं सहकार्य अनमोल आहे. आपल्या सहकार्यामुळे आणि समीर पाटील आपली एक सुंदर अशी कल्पना की आपण आम्हाला सहकार्य केलं. आपल्या शुभ हस्ते आपण त्या स्कोररला मानधन द्यायचंय. याची द्यायचंय. आदित्य जबरदस्त अपडेट आणि सुंदर स्कोरर म्हणून आपल्या समोर आले. त्या आदित्यला या ठिकाणी आपण मानधन देतोय. मी समीर पाटील विनंती करतो की आपण कॅमेरा समोर आदित्यला या ठिकाणी हे त्यांचं मानधन द्यायचं आणि आभारी व्यक्त करायचे. समीर पाटील आपण या ना 1 मिनिट कॅमेरा समोर. आपण हे स्कोरर समीर कॅमेरा समीर इथे समोर आहे ना. आदरणीय सर्व मान्यवर आपण खरोखर कोकणी लीगला या ठिकाणी येऊन आम्हाला जे सहकार्य केलं ते आभार आम्ही शब्दामध्ये व्यक्त करू शकत नाही. आदरणीय प्रशांतजी सातवी सर आपले मनापासून खूप आभार व्यक्त करतोय. आपले योगदान आमच्यासाठी अनमोल आहे. भाऊ धन्यवाद आपण आलात. खूप खूप धन्यवाद. आपले सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतोय. आपण आमचे जोडला गेलात. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद तुम्ही आलात. स्पर्धेत शोभा वाढवलीत. आपले